हॅलो. हा. नमस्कार बांगर साहेब. नमस्कार. सर, मी कृषी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरून बोलतो. सर, पुढील अंदाज कसा राहील आपला आता ऑगस्टचा 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान? 27 ते 30 तारखेपर्यंत पावसाची उघडीप आहे. हा हा. मात्र आजपासून 26 तारखेपर्यंत हम्म. भाग बदलत महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल. हो. अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. हा हा. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. हा. त्याचा सर. सर्व महाराष्ट्रामध्ये हम्म. पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा जोर खास करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण, हा हा. मराठवाडा असा राहील. हा हा. विदर्भात थोडा त्याचा जोर कमी राहील, कारण त्याचा परिणाम हा अरबी समुद्रातून आहे. सर, एक प्रश्न होता. काही हवामान तज्ञांनी असं सांगितलंय की गारपीटचा पण काही भागांना तडाखा बसू शकतो. तर असं तुमचा काही अंदाज शक्य कसा? नाहीये. हा हा. सध्या गारपिटीचा काही संबंध नाही. गारपीट हा ही जनरली डब्ल्यूडी मुळे होत असते हा. हा आणि डब्ल्यूडी वगैरे एखादा तयार होतोय का ते आता बघायला पाहिजे. हा. आणि ते अजून बघितलेलं नाही. पण शक्यतो जर डब्ल्यूडी नसेल तर गारपिटीची काही शक्यता नाही. आणि गारपीट हा ही जनरली उत्तर भागामध्ये होत असते, जी महाराष्ट्रामध्ये होईलच आता शक्य नाही. हा. कारण कमी दाब जेव्हा असतात तेव्हा गारपिटीचा काही संबंध नसतो. हा हा. तरी काही शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की आम्हाला आता कांद्याचं बियाणं टाकायचंय, तर त्या पावसामुळे, सततच्या पावसामुळे ते बियाणाचं रोप खराब होते. तर त्या शेतकऱ्यासाठी काय संदेश देताना आता? आता त्यांना काय संदेश देणार? पाऊस जसा असेल तसं त्या हा परिस्थितीला जर पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये हा. हा. बी तशा बियाणं ठिकाणी. टाकलं पाहिजे. कारण जिथे पाण्याचा निचरा होत नाही तिथे हा बियाणं खराब होण्याची शक्यता आहे. हा. हा. त्यामुळे शक्यतो त्यांनी असा प्रयत्न करावा की जिथे पाण्याचा निचरा होईल अशा ठिकाणी रोपं टाकावी. हा हा. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही ओके. माहिती दिल्याबद्दल.